आणि तिथं काढीत ना जाल्यार ती गेट काडपाची म्हणून तशी ऑर्डर. सो ओपन एक्सेस आहा जाल्यार काय इशू ना. तो परत लॉक जावंक जायना. आता तुमकां ताचेर स्टे हाडलेली आहा कोण आहा पार्टी कोण आहा? आम्ही बरें ताचेर स्टे आहा ऑर्डरीचे पण ते आमचे नावच आहे आम्ही घातले माझे हे माझे नाव ऍप्लिकेशन केला आम्ही एज्युकेशन हां अपील केलं अपील करता बरें ताचेर स्टे आसा स्टे म्हटल्यार कोर्ट एक ऑर्डर दिता कोर्ट ऑर्डर दिता की हे ऑर्डर एक्झिक्यूट करची हांव ती अभियंता तशी आजच्या तारखेन दिला तुमकां बरें तुम्ही अपीलान केलं काय न्हू कोर्टाचें डिसिजन जावं न्ही पूण जो मेरेन कोर्टाचें डिसिजन जाता तो मेरेन एक्सेस ब्लॉक जावंक जायना करता आम्ही ओपन दवरतात कित्याक ऑर्डर तशी आहा ती ऑर्डर आमची दावत नाही घालून हां कोणती नाव घातली कोणी आम्ही महाजनाने ती घातली किती घातली सांगता घेतली न्हू कित्याक तुम्ही घातली ते लोकेशन पळयला भितर कितें आमी स्कुलात शाळा पयल्या पळयली सगळे शाळा पयल्या आता कसे आता दिसता कसे आता हे कसे दिसता हो एक्सेस न्ही ताचो डायरेक्ट जर ओपन दवरले आम्ही गेट जर ओपन दवरली संध्याकाळी आणि कोणी भितर गेलो आणि किती जरी केले कितें केलें किती कोणी चेडवा घेऊन गेलो किती केले सोरे पितात त्याचे बाटले घेऊन बसतात ते जर केलं तर आमची जबाबदारी नाही बरें महाजनाची तुमकां आमी कितें सांगलें हां आतां थंय ताचो एक्सेस ब्लॉक जाता ओके शाळेचो एक्सेस ब्लॉक जाता सो तो ओपन आसूंक जाय बाकी तुमकां ऑप्शन दिलां तुमकां जर तशें दिसता चावी एक चावी तांच्या कडेन दियात जे केन्ना कोणी येतलो त्या चावी ओपन करून वचून मागीर एक चावी तुमच्या कडेन एक चावी तांच्या कडेन फक्त कोणूच जर ना आनी तें लॉकूच जालें जाल्यार मागीर ताका उपाय ना न्ही चावी आम्ही देऊन दवरता ते ऑप्शन दवरा न्ही तुमी तुमचो ऑप्शन ओपन दवरा म्हणजे आतां कशें हांगा येयलो कोणाक कांयच खबर आसना कोणाचे कोणी लॉक घातला कोणी गेट बसला कांयच खबर ना मागीर कशें करची ना ना ते 11 नंबरात 0 जे महाजन असतात पळय त्यांच्यानी गेट घातला कोर्ट हियरिंग जाल्ली आहा कोर्ट हियरिंग जावन ना ती order आमकां जाल्ली. हेरिंग आता तुम्ही पार्टी कोण जाल्या ते कशें कळटा ते नाव एकदाच लेटर दिला पण ते सगळे गेले ते तुमचो अपियर जातालो न्ही 5 लोक गेले ते मेन जे असले ऍडव्होकेट अपियर जातालो हां कळ्ळें न्ही ऍडव्होकेट अपियर जाता केस 1 आणि 2 तारखेनी जावंक ना हां, केसीची हियरिंग जाल्ली आहा सगळी व्यवस्थित हियरिंग जावन मागीर ती ऑर्डर जाल्ली हां सो आता ऑर्डरीचेर कितें आहा एक्सेस ब्लॉक जावंक जायना बरें इतलोच ओके हां बरें सो युअर एक्सेस इज ओपन ओपन हां यू कॅन युटिलायज इट ओपन एंड Yeah, but now, sir, we have the order of demolition now, so Demolition. are we not going ahead with that? what does the order say Okay, to so keep only the access open. There is a condition to the demolition. If the directions given in the order are not being followed, if there is nobody who is taking the responsibility that they have put the lock, Okay. then if it is by an unknown person, then it has to be removed. Now they are taking the responsibility. They have told that आम्ही पुरी काय वाट डेमोलेशन केन्ना करतात सगळी जर वाटच पुरी आडयली तर डेमोलेशन जाता ठीक आहे पण आम्ही वाट तेका कोड ऑर्डर आहा ते तुम्ही सांगू नका तेका खबर आहा फक्त एक्सेस ब्लॉक जावंक जायना सो इफ द एक्सेस इज ओपन यू कॅन युटिलायज इट ताका आडोवंक बिडोवंक नाका हां लॉ अँड ऑर्डर जावंक जायना इतलोच दिता कळ्ळें हांगा कुलूप घातले न्हय ते चावी दिता दुसरे कडेन तो कोण आसा न्हय ताका सांग कितले लोकांकडे दिवपाची चावी आता हांव हांगासर एक विचारता ताका कितें सांगलें ना जाल्यार तुम्ही एक कितें तरी ऑप्शन दवरा लॉक करूना लॉक करणार बेश्टी लॅच घाला बेश्टी लॅच घाला त्यांच्याकडे बेश्टी लॅच घाला आम्ही लॉक करणार नाही ओपनच असा लॉक करणार नाही कोणतरी येतलो भितर जातलो आणि आगदरी करतले म्हणून आम्ही ती गेट घातली तिथे अजून कोण तिथं जाणं येणं नाही आता अंधेरी करपी दहा जाल्यार कोण वचून तसं होतं पण गाडी दौडून वयतलो आता केले ते त्या जी ऑर्डर आहा तशी एक्झिक्यूट करा कोर्टाची ऑर्डर मान्य जातली ऐकून घ्या फाल्यां जर कोर्टान थंय जर सांगलें बाबा ही गेटूच काडा फाल्यां ती गेटूय काडची पडटली पण हांव तेंचे एक रिक्वेस्ट केलें कित्याक तेन्ना 3 चावी आसता 2 चावी आसता न्हय एक चावी तूं आमचे कडेन दी हांव तेची रिस्पॉन्सिबिलिटी घेता कशी कोणीय कितें मारलो केलो हांव घेता कोर्टाची ऑर्डर तुमकां जायना तुम्ही कोणाकूच लॉक घालूंक मेळचें ना फाल्यां जर लॉक पडलें आनी मदीं जर कोणाक ब्लॉक जालो असो दिसलो जे पार्टीक जे अपिलान गेल्ले जे ऑर्डर घातलेली आहा तेका जर थंय कोणी जबाबदारी घेयना फाल्यां दुसऱ्या दिसा येवन ती एक्झिक्यूट करची पडटली ऑर्डर आखी गेटूच काडची पडटली कळ्ळें ऑप्शन तुमकां अजून सांगला अजून तुमची लायफ आसा कशी तुम्ही अपिलान गेल्यात म्हणटा फाल्यां अपिलान जर
ऑर्डर आहा तशीच एक्झिक्यूट करची म्हटली जे आता सांगला तशें जातलें. फाल्यां जर थंय अपिलान जर सांगलें ना गेट काडची पडटली जाल्यार गेट काडचीय पडटली तें सांगता. कळ्ळें न्ही? अशें ना की हांवें ऑर्डर दिल्या तितलीच पडटली आनी थंयसर वेगळें डिसिजन जावचें ना. कोर्टाक जर थंय दिसलें अपिलान बाबा हें केलां ती ना आख्खी काडची पडटली जाल्यार आख्खी काडची पडटली फाल्यां. कळ्ळें न्हू? दोनूय बाजून जावंक शकता. सो सद्याच्या हितूर जो मेरेन तुमचें डिसिजन जो मेरेन जायना फाल्यां जर कोर्ट सांगता ना ती लॉकूच करा जाल्यार तें लॉकूय जातलें. कोर्टाचें जें डिसिजन जातलें तें मान्य करूंक जाय. पूण सद्याच्या परिस्थितीन जे ऑर्डर तुमकां सांगल्या ती त्या पद्दतीन एक्झिक्यूट जावनी. थंय कसलीच लॉ अँड ऑर्डर क्रिएट करूं नाका. हां सो आतां तुमकां सांगला ती पद्दत यू कॅन एक्सेस इट. काय प्रॉब्लेम ना आमकां वचपाक वाट मेळची ते प्रॉब्लेम तितलोच विशय तो. तेका एक्चुअली इतलो केसी जावपाची गरज ना. तुमच्या मदीं जर समजूत इतली आसलेली एके कडेन बसून जर तुमी एक सोल्युशन काडलेलो जाल्यार जातलें. एक एज्युकेशन डिपार्टमेंट आणि अदर यांच्यात हे चालले आणि हे कोण आमच्या लक्षात हे आतां नाका. तो विशय वाडोवंक नाका. ना ना आयक आयक म्हाका तूं कितें म्हणटा तें कळ्ळें. हां विशय वाडोवंक नाका. जें कितें सांगूंक जाय तें हांवें सांगलें. आणि हांव आसून किंवा हांगा नासून विशय वाडोवंक नाका. आम्ही इतले आम्ही हेंका वळखता सगळ्यांक वळखता फक्त तुमकां वळखता. पेपर कार्ड तेचेर कोणा कोणाची नांवां आहा ती पळय तेचेर तुका कळटलें कोण आहा आनी कोण लागला आनी लागूंक ना. हे तो ना ते मागीर तुम्ही ना तुमचा एडीआय डिपार्टमेंट आसा. डिपार्टमेंट आनी कोण पार्टी आहा तांकां घेवन कितें सांगूंक जाय तें सांगलां. इश्यू जालो. सर कशें आसा जाणा ही शाळा 1972 सालांत आमचे गोंयचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री म्हणटा तशे भाऊसाहेब बांदोडकर हेंच्यांनी ही शाळा हांगासर बांदलेली आनी त्या शाळेक गव्हर्मेंटाक 1650 स्क्वेअर मिटर जमीन ऑलरेडी दिली. आता ही जमीन एज्युकेशन डिपार्टमेंटाच्या नांवार आसा. त्या नंतर हांगासर जेन्ना 1976 सालांत ह्या जमनीन जेन्ना मॅग्नीज लागले तेन्ना ही शाळा शिफ्ट करून गांवठण वाडा दुसऱ्या प्लेसीचेर व्हेली आणि ही शाळा जी आसली ते सगळे छप्पर विप्पर सगळे तिचे चोरून व्हेले लोकांनी किंवा ते नष्ट झाले त्या टायमाच्या परिस्थिती प्रमाणे 1976 सालाच्या आसपास. आता परिस्थिती अशी आहे की आमची जी गांवठणवाडा स्कूल आहा थिंगासर 1ली ते 7वी आणि प्री प्रायमरी म्हणून 8-9 क्लासी थिंगासर चलता आणि जवळजवळ 71 पेक्षा जास्त भुरगीं थिंगासर आसा. आणि आता दिसान दीस आता प्री हेच्या प्रमाणे एज्युकेशन पॉलिसी प्रमाणे NEP प्रमाणे आता 8वी वर्ग सुद्धा शाळांका अटॅच करचो पडटलो आणि हे सगळे ॲक्टिव्हिटी आहा एक ॲक्टिव्हिटी करपाक हॉल किंवा मैदान ह्या आमच्या त्या शाळेन ना. म्हणून आम्ही असो विचार केलो की जर समजा ही जी जागा आसा 1650 किलोमीटर ही पडीक आसा आणि जे जुने स्ट्रक्चर असले ते गावातले आमचे जे सुज्ञ नागरिक आहे यांच्यानी सगळ्यांनी जवळजवळ 3-3.5 लाख रुपया जमा करून ती स्कूल आम्ही रिनोवेट केली. हे रिनोवेट केल्या उपरांत काही गावातल्या लोकांनी एका गेट घातली ते रोड त्याचं एक्सेस बंद केलं. त्याच्या उपरांत आम्ही ते काम बंद दवरलें. एज्युकेशन डिपार्टमेंटाक त्याची आम्ही सूचना दिली. एज्युकेशन डिपार्टमेंटान ती डेप्युटी आमचो जॉयंट 2 मामलेदार आसा त्याच्या कडेन ती केस फायल केली की रोड ब्लॉक जालो म्हणून. आता रोड ब्लॉक जालो त्याची जवळजवळ 1-1.5 वर्ष त्याची केस चल्ली आणि मामलेदारान ती ॲक्च्युली डिसिजन दिल्लें की ती गेट रिमूव्ह करपाची म्हणून. पण तेंच्यांनी आयज मामलेदार हांगासर आयले आनी तेंच्यांनी अशें सांगलें की आमी रिमूव करूया नाका ती जी गेट आसा ही जी गेट आसा ती आमी कायमस्वरुपी ओपन दवरुया आणि जी ऑपोजीट पार्टी आसा ती अपिलाक गेल्ली आसा. जर अपिलाक गेल्या उपरांत तेंचे जे कितें फुडें डिसिजन येतले त्यानुसार आमी कितें तें करुया आणि तो पर्यंत ही जी गेट आसतली ती ओपन आसतली आणि आमी स्कुलाचे जी एक्टिविटी करपाक कितें आसा हे मोकळे आसतले अशें तेणी आमचे मामलेदार आणि आमची ऑपोजीट पार्टी आशिल्ली देवस्थानाचे लोक आसले आणि आमी स्कूल EDI आणि मामलेदार ह्या सगळ्यांनी मेळून हे अशें डिसिजन जालें की ह्या फुडें ह्या गेटीक लॉक आसचें ना हे सगळ्यांनी मान्य केले आणि गेट एक्सेस वचपाक दवरतले अशें हे करून आता ही केस आमी आतां कायद्याचें आमकां रिटर्न पत्र अशी दिवंक ना. ऑर्डर दिल्या एज्युकेशनल ॲडवायस तेंच्या पद्दतीन तेंच्यांनी घेवची आणि फुडें कितें आसा ती स्टेप घेवची. ते आता एक्झॅक्ट आमकांय कळोंक ना की तेंच्यांनी आमकां दाखोवंक ना. एक्चुअली मामलेदाराचें ते काम आसलें की तेणी ते घेवन आपूण आयडेंटिफाय करूंक जाय आसलें पण तेणी केलें काय ना ते आमकां खबर ना. पण आमी आतां तेचे फुडें पाठपुरावो आमी करतले. पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.